नमस्कार मित्रांनो, देवकोते फार्मच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपल्याला आज गावरान कोंबडी अंड्यावर बसवायची आहे. तर ही आहेत अंडी. याच्यातले आपल्याला एक कोंबडी बसायची अंड्यावर. तुम्हाला दाखवतो कोंबडी कोणती बसवायची आहे. आपल्याला ही कोंबडी अंड्यावर बसवायची आहे. पण खूड झालेली आहे, पण तिच्यासाठी झाकायला आपल्याकडे असा डाल नाही सध्या, त्याच्यामुळं आपण तिला उद्या बसवणार आहोत, सध्या नाही. ह्याचे पाय पांढरे आहेत बघा तुम्ही. लोक म्हणतात कोंबडीचे पाय पांढरे नसून काळे असतात, पण आपल्याकडे ह्या कोंबडीचे पाय पांढरे आहेत. का खूड झालेली आहे. ही तर काळी कोंबडी आहे, तिचे पाय पांढरे आहेत. तिच्या खाली उद्या निघतील पिल्लं. हो का, अंड्याला बघा टोचण्या पडल्या आता. हो का, हिच्या खाली आपण 14 अंडी टाकली होती. 14 मधून 13 पिल्लं निघत आहेत हिच्या अंड्यातून. तुम्हाला दाखवा आता. ही कोंबडी बसवतो आपण. बसना गेली आहे. का ही ठेवली आहे आपण 14 अंडे कोंबडी खाली. आता बाकीचे अंडे आपण उद्या कोंबडी बसवणार आहोत, तिच्या खाली ठेवायचे. हे बाकी दुसऱ्या कोंबडी खाली ठेवायचे आहे, बसवते. आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो. आता सध्या आपल्याकडं 5 कोंबड्या अंड्यावर बसवलेल्या आहेत. एका कोंबडीने 14 पैकी 15 पैकी 14 पिल्लं काढलेली आहेत. ती हो का इथं आहे हिच्या खाली. हो का, हिच्या खाली आहेत 14 पिल्लं. हो का बा, पिल्लं ओरिजिनल. तिने 15 पैकी 14 पिल्लं काढलेली आहेत. तिच्या खाली ही पटडी आहे. 14 पैकी ठेवा 13 पिल्लं निघत आहेत हिची. 13. मग लगेच 2 दिवसाला ह्या कोंबडी खाली पिल्लं निघणार आहे. पाहू शकता हिच्या खाली 2 दिवस झाल्यानंतर हिच्या खाली इकडे एक आहे. हिच्या खाली अजून 8 दिवस लागतील हिची पिल्लं निघायला. ही पण पटडीच आहे, बघू शकता तुम्ही. वर एक बसवलेली आहे डब्यामध्ये. आपण तेलाचा टप आहे. डाली नसल्यामुळं तिला वर बसवलेला आहे. पाहू शकता आता ही कोंबडी कशी बसते अंड्यावर. बघा, ही अनुभवी कोंबडी आहे आपल्यापाशी. 3-4 वेळेस पिल्लं काढलेली आहेत. तिला अनुभव आहे, पण ती पटडी आहे. तर हो का, हे 4 डाली आणि इकडे एक. तिच्या खाली 14 पिल्लं आणि ह्या 4 डाली. 14 अंडे आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता हिच्या खाली एकीखाली 14 पैकी 13 पिल्लं निघणार आहेत. तुम्हाला वरली त्याच्या टप्प्यातली कोंबडी दाखवतो. माझा फार्म कसा आहे ते पण दाखव. बघा, आपला जर्मन शेपर्डची फिमेल नंबर लॉंग कोटमध्ये बसली बाजूवर. इकडं आहे डॉबरमॅन, मस्तपैकी हेवी साईजमध्ये. कानाची इयर बघू शकता तुम्ही. बघा, आपला डॉबरमॅनची फिमेल आहे. 25 दिवस झालेत आपण क्रॉस लावून तिला. आणि त्यात जर्मन शेपर्डचा फिमेल पप्पी आपण घरी ठेवला एक. इकडे बघा, हो का मायले की बसलं बाजूवर. जुलिया कोको बघा कशी आहे क्वालिटी. हे पहा, आपल्या शेडवरले गावरान कोंबडे गव्हाणीवर बसले आहेत. काही इकडं गव्हाणीवर बसले आहेत. काय हो का, इकडं लहान मोठे आहेत, सर्व एकत्रच राहतात. इकडे बसलेले आहेत. पाहू शकता. हो का, ही पिल्लं हो काय मोठे. का काय वर बसली आहेत. इकडं का काही इथं दांडेवर पाहू शकता. असं व दांडेवर बसतात. काही जाळीवर. इथं ह्या टपामध्ये कोंबडी बसवलेली आहे आपण एक. ती 12 अंड्यावर बसवली. अंडे कमी होते त्यावेळेस, म्हणून 12 अंड्यावर बसवले. आपले शेळीची पिल्लं इकडे राहतात. बोकड तिथं बांधलेला आहे मोठा, बघू शकता. शेळ्या इकडं बांधलेल्या आहेत.
धन्यवाद.